नमस्कार. सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रभाग रचना जाहीर झाली आहे आणि पत्रकार परिषद घेऊन सचिन ओंबासे यांनी ती जाहीर केली आहे. जाहीर करत असताना आम्ही जेव्हा विचारलं काय बदल, काहीच नाही. 2017ला ज्या पद्धतीच्या प्रभाग रचना होत्या त्याच पद्धतीची प्रभाग रचना यंदा देखील निश्चित करण्यात आली. शिवाय लोकसंख्येच्या बाबतीमध्ये 2017ला जी लोकसंख्या 2011ची गृहीत धरण्यात आली तीच लोकसंख्या यंदाही गृहीत धरण्यात आली. 1 ते 26 प्रभागामध्ये ज्या प्रभागावर आपण चर्चा करणार आहोत तो सर्वात शेवटचा प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक 26 याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. या प्रभागाचं वैशिष्ट्य असं की दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट होणारा हा मतदारसंघ. या मतदारसंघातलं वैशिष्ट्य असं की हा मतदारसंघ बऱ्यापैकी म्हणजे काँग्रेस आणि भाजपा असा संमिश्र म्हणजे 50-50 जरी म्हटलं तरी हरकत नाही, कारण ह्या मतदारसंघामध्ये प्रिया माने, चव्हाण, शिवा बाटलीवाला अशी मंडळी या प्रभागामधून निवडून आलेली आहेत मागच्या टर्ममध्ये. शिवाय ह्या मतदारसंघामध्ये कुमटा, सोरेगाव, SRP कॅम्प, बॉम्बे पार्क, महालक्ष्मी नगर या नगराचा समावेश होतो. आता वैशिष्ट्य असं की हा मतदारसंघ, हा प्रभाग दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये माने आणि बाटलीवाला आणि चव्हाण हे समीकरण आणि त्याला समोर आहे सुभाष देशमुख यांचं नेतृत्व. आता हे तडजोडीचं राजकारण होतं की राजकीय डावपेचाचं राजकारण होतं हा येणारा काळ ठरवेल. पण भाजपाने किंवा महाविकास आघाडीने किंवा काँग्रेसने ह्यांनी जर का ताकद लावली तर ह्याच्यामध्ये समोरासमोर येणारी 2 पक्ष जे आहेत ते काँग्रेस आणि भाजप नसेल तर महाविकास आघाडी किंवा महायुती हे 2 सरळ सरळ येतात. ताकद दोघांनीही लावलं की तीनही उमेदवार निवडू शकतात आणि ताकद अधिक ज्याची लागेल त्याचा उमेदवार मात्र तो निवडून येणार हे नक्की आहे. पण काँग्रेस यंदाच्या वेळी काँग्रेसचा मूड देखील वेगळा आहे. काँग्रेस देखील चेहरे बदलण्याची शक्यता दाट आहे. शिवाय भाजपा देखील चेहरे बदलाच्या तयारीत आहे. आता कुठले आणि कशा पद्धतीने चेहरे ह्या प्रभागामध्ये देणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्रे.